यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि वडू नवघर या दोन संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर विचार विनिमय सुरू आहे आणि अगदीच सकाळच्या सत्रापासून ज्यांची आपल्याला अपार मेहनत पाहायला मिळते. गणेशजी ठाकरे भिवंडी 40+ ग्रामीण मंडळाचे सदस्य आपण पाहतोय. त्याचप्रमाणे प्रमोददादा भोईर मंडळाचे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर वारंवारतेने जी 2024-25 करता जी नियमावली आहे ती नियमावली आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत आणि ती सूचनाचं पालन तुम्हा आम्हा सर्वांकरता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज करता सन्माननीय जितेंद्र पाटील खानपे, सन्माननीय उपाध्यक्ष भिवंडी 40+ यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे जनवान सरवली संघाचे कर्णधार सोमनाथ चौधरी यांच्या हस्ते तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी ही आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब यांच्या वतीने फायनल आणि सेमीफायनलच्या ट्रॉफीज स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. आपले सुद्धा खूप खूप आभार. त्याचप्रमाणे विजयजी केणे साहेब भावाळे यांच्या वतीने रँकिंग ट्रॉफी व तसेच प्लेअर ऑफ द इयरची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. पहिला चेंडू मार्गस्थ झालेला आहे आणि यावेळेस मात्र चेंडूला फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळून काढण्यामध्ये यश जरूर मिळालं आहे. तत्पूर्वी नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. मिळत आहेत या धावा 4. इताडे यांच्या वतीने प्रत्येक मॅच करता जी चाचणी स्पर्धा आपण खेळत आहोत या चाचणी स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. यावेळेस मात्र चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रात निघून गेलाय. मिळत आहेत त्या धावा 4. सुंदर चौकार, सुरेख चौकार. फलंदाज जीवन आता मात्र चौकार हॅट्रिक वरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती. 8 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नानाजी गोंधळी उपाध्यक्ष भिवंडी 40+ ही चाचणी स्पर्धेकरता जर आपण पाहिलं पूर्ण सीझन षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक करता टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आणि यावेळेस मात्र चौकाराची हॅट्रिक पूर्ण होईल. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फलंदाज जीवन यांच्याकरता. आपण पाहिलं यूट्यूब स्पॉन्सर आपल्याला करण्यात आलेला आहे. पद्माकरजी चौधरी साहेब यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक, चौकाराची 4 ट्रिक पाहायला मिळेल. दंडनकरीत चेंडू मात्र निघून गेले सीमा पार. मिळत आहेत त्या धावा 4. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 16 या अंकावरती. अगदीच एक चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर फलंदाज जीवन याने 6 चेंडू 6 चौकार लगावले. तर सन्माननीय अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब व त्याचप्रमाणे सचिव आपण पाहतोय प्रदीपजी जोशी साहेब यांच्या वतीने 500 रुपये प्रत्येकी हे पारितोषिक देण्यात येईल. त्याकरता अजून 2 चेंडू आहेत आणि 2 चौकार येणं महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक, पॉइंट क्षेत्रामधून निघून गेला चेंडू सीमा पार. मिळतील या धावा 4. सुंदर चौकार. क्या बात है.
तीच जर आपण पाहिलं तर जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा लोणार संघाच्या खेळाडूंनी सांगितलं होतं, संघनायकाने सांगितलं होतं की आमचा संघ जरूर नवीन असला पण आमचे प्रयत्न मात्र हे कसोटीचे आहेत. आता मात्र निर्णायक चेंडू, 6 चेंडू 6 चौकार पाहायला मिळतील का, पण मात्र नाही, चेंडूला अडवलं गेलं ते मात्र काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आणि एकच धाव इथून मात्र मिळेल. 5 चेंडू 5 चौकार जरूर आले पण 6व्या चेंडूवरती ही एक धाव म्हणजे एकूण एकंदर एक षटकाच्या अखेरनंतर एक जबरदस्त धमाकेदार सुरुवात. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 21 धावा. यापुढील होणारा सामना जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि त्यांच्या विपक्षात विक्रम स्पोर्ट्स वडूनवघर. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल येत्या 3 षटकानंतर आपल्याला नाणेफेकीच्या कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. आर के बिल्डर्स यांच्या वतीने आपल्याला नाणेफेकीचा कक्ष टॉस बॉक्स स्पॉन्सर करण्यात आलेला आहे, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. अगदीच जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण गोष्ट जी आपण पाहतोय ती म्हणजे गोलंदाजी करताना तुमचे खांदे मजबूत असणं गरजेचं आहे. पण लोणार संघाचा जर आपण विचार केला जी पॉवरफुल गोलंदाजी अपेक्षित होती, फलंदाजी अपेक्षित होती, तीच फलंदाजी इथून मात्र फलंदाज जीवन याने दाखवलेली आहे. आणि त्याच रीतीने जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि सलग 5 चौकार हे आतापर्यंत पाहायला मिळाले आणि अखेरच्या चेंडूवरती मात्र एक धाव. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती विठ्ठल, लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटचा मारा, चेंडू निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आणि इथून मात्र सहज सोपा झेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुटतोय. एक धाव जरूर मिळते, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 22 या अंकावरती. दिलीपजी जाधव फलंदाजी करता ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. तर बघूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. एकच धाव, धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या अंकावरती. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे संघनायक आणि त्याचप्रमाणे त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ विक्रम स्पोर्ट्स वडूनवघर. दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकी करता पण यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचं कंपल्शन आहे, याची आपण नोंद घ्या. यापुढचा चेंडू आणि इथून मात्र लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अगदीच फलंदाजापासून चेंडूला कुठेतरी दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र गोलंदाज काहीसा अपयशी ठरतोय असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण की एक धाव जरूर मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं 24 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. पण गोलंदाजाला मात्र गोलंदाजी करताना पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागणार आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय, चेंडू निघून गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चित्त्याची चपळाई, धावचीची संधी पण मात्र नाही. दोन्ही फलंदाज अगदीच जर आपण पाहिला इट्स वन शॉट. एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाईल, कारण की फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचले नव्हते. आणि पंचांची कामगिरी किती महत्त्वाची आहे, मोलाची आहे, दक्ष पद्धतीने ही आपल्याला पाहायला मिळते. पंच विक्रम नाईक सरांच्या माध्यमातून इथून मात्र वन शॉटचा इशारा. धावसंख्या एका धावेच्या मदतीनं 25 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अगदीच जर आपण पाहिलं अगदी दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, पण निघून गेला चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय, कारण की जो अवांतर चेंडू हाताळला गेला होता त्या अवांतर चेंडूची भरपाई इथून मात्र करण्यात आलेली आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तत्पूर्वी फलंदाज जीवन याच्या विकेटचं पतन होईल. एक मोठा मासा इथून मात्र गळाला लागलाय. फलंदाज जीवन बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल.
आपण सामन्याकडे फलंदाज जीवन यांचा एकूण एकंदर विचार केला तर 10 चेंडूंचा सामना केला आणि एकूण एकंदर 23 धावांचं योगदान हे आपल्या संघाला दिलं आणि खूप जमेची बाजू इथून मात्र पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि एलिमिनेशन जरूर नव्हतं, पण एक धाव जरूर मिळाली. एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पंच विक्रम नाईक सर इशारा करतात षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि एकूण एकंदर धावा जोडल्या गेल्या त्या फलकावरती 26 धावा. वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 षटकाची अखेर आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज विठ्ठल यांची वाखाणण्याजोगी कामगिरी. फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या. चिवट गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 26 धावा. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक. निघून गेला चेंडू. पॉइंट लेग सीम अर्षपार. झन्नाटेदार षटकार. हातामध्ये संघाची कमान आता मात्र त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्यांचे बंधू आहेत जीवन यांचे. यावेळेस मात्र फटका चुकीचा आहे आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक होताना पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. धावसंख्या 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे जय भोलेनाथ सरवलेपाडा आणि विक्रम स्पोर्ट्स वडूनवघर या 2 संघादरम्यान आपल्याला या पुढचा सामना पाहायला मिळेल. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 33 या अंकावरती. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि इथून मात्र चेंडू रिकॉशियस होताना जरूर पाहायला मिळाला. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 35 या अंकावरती. 35 रन्स ऑन दी बोर्ड. 35 धावा फलकावरती जोडण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. फलंदाज जर आपण पाहिलं तर योगेश चांगली कामगिरी करतोय आणि त्याचप्रमाणे फलंदाज दिलीप यांची त्यांना मात्र चांगली साथ लाभते आणि इथून मात्र पंचांनी बोट आकाशात वर केलं. याचाच अर्थ पायचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 36 या अंकावरती. एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न केला गेला. तिसऱ्या षटकामध्ये कसोशीने इथून मात्र प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही फलंदाजांच्या
माध्यमातून धावसंख्या जोडली जाईल फलकावरती 37 या अंकावरती 37 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 3 षटकाच्या अखेरनंतर एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तर पाण्याची मागणी केलेली आहे फलंदाजांनी आपण पाहतोय, कारण की थोडीशी दमछाक झालेली आहे. 40+ क्रिकेट आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 40 पार झालेले खेळाडूंचं एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर क्रिकेट हा खेळ मैत्रीपूर्ण संबंध असतील त्याचप्रमाणे संघातील एकोपा जो आहे या सर्व गोष्टी जोडून ठेवण्याचं काम हे क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. ही खूप मोठी बाब ही आपल्याला पाहायला मिळते ही क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे ही चाचणी स्पर्धा जर आपण पाहिलं तर अगदीच प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून थेट यूट्यूब वरती प्रक्षेपण केलं जात आहे. गोलंदाज रमेश बॉलिंग मार्कवरती आणि इथून मात्र पंच विक्रम नाईक सर 2 हात खुले करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 38 या अंकावरती. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क झालेला नाही आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाज रमेश याला आणलं गेलाय आणि अगदी ज्या पद्धतीने फटका सजवला गेलाय इथून मात्र चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार, धमाकेदार षटकार. चले 43 अंकावरती गोलंदाज तयार. यावेळेस मात्र इथून चेंडूला सोडून दिलेला आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर मेहनत न करता काही गोष्टी साध्य होत असतील तर मेहनत का करावी, आणि तीच गोष्टीचं प्रत्युत्तर इथून मात्र आपल्याला मिळतंय. अवांतर 1 धाव. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, मोहर उमटते चेंडूवरती ती षटकाराची, मिळतील या धावा 6. षटकार. त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच एक आनंद म्हणजे लोणार संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. क्या बात आहे, लाजवाब. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. तर विनंती असेल विक्रम स्पोर्ट वडूनगर आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचे. दरम्यान चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी धावत पडत का होईना पण मात्र चेंडूची अडवणूक केली. धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर 52 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि आता मात्र या इनिंगचा अखेरचा अंतिम चेंडू हाताळला जाईल. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. तर धावसंख्या फलकावरती 52 धावा, 52 रन्स ऑन दी बोर्ड. 2 अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये हाताळले गेले आणि त्याच कारणास्तव अजून एक चेंडू, शेवटचा चेंडू हाताळणं बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न पण मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी आणि एकंदर जर आपण पाहिलं तर 4 षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या फलकावरती आहे 52 धावा आणि जिंकण्याकरता 53 धावांचं लक्ष इथून मात्र ठेवण्यात आलं गावदेवी पूर्ण संघासमोर. तर नाणेफेकीच्या कक्षामध्ये दोन्ही संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचे. जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि विक्रम स्पोर्ट्स वडूनगर दोन्ही टीमचे कॅप्टन. नाणेफेक करण्याकरता आपण उपस्थित राहायचं आहे विना विलंब. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक कंपल्सरी होईल याची आपण नोंद घ्या.
विक्रम स्पोर्ट्स वडूनगर, हॅलो विक्रम स्पोर्ट्स वडूनगर आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा. विक्रम स्पोर्ट्स विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ. वार्षिक फी आणि चाचणी फी ऑफिशियल फीज आपण जमा करायचे. सन्माननीय नीलम नीलमजी नाईक भिवंडी 40+ चे सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर मान्यवरांना विनंती असेल आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे व चंदनजी नाईक आपण सुद्धा उपस्थित राहायचं आहे नाणेफेक करण्याकरता. दोन्ही कारिवली गावाचे सुपुत्र आहेत आपण पाहू शकता. एका बाजूला विक्रम स्पोर्ट्स वडूनगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळण्याकरता सज्ज होतोय जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ. एक बिग फाईट बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ चे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित यायचं आहे विनाविलंब. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित यायचं आहे. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाचे संघनायक हजर आहेत याची आपण नोंद घ्या. हॅलो सरवलीपाडा संघाचे संघनायक आपण त्वरित यायचं आहे. तर मान्यवरांकडे आम्ही नाणं सुपूर्द करतोय. बेस्ट ऑफ लक बोट टीम. छापा असा कॉल आहे सरवलीपाडा संघाचा आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर काटा आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण असं नसतं व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेले विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाने आणि अगदीच शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द झुंज काय असते ही विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाकडून नेहमीच आम्ही पाहतो आणि 40+ ची आताची मात्र ही सीझनची सुरुवात आहे. नाणेफेक जिंकलेला आहे, काय निर्णय? प्रथम बॅटिंग करणार. समोर एक बलाढ्य संघ आहे तर समोरच्या संघाला किती धावांचं आव्हान देऊ इच्छिता? 50+ टार्गेट देऊ. यावेळेस संघामध्ये काही बदल तर एक प्लेयर बदल आहे आमच्याकडे. जुन्या पोटीतनं नवीन पोटी आपल्या पोटीमध्ये आलेला आहे. सुरुवात तर झालेली आहे तर संघाकडनं काय अपेक्षा राहील संपूर्ण सीझनमध्ये? सीझनमध्ये चांगला परफॉर्मन्स सगळ्यांचा, बॉलर असो बॅटर असो फिल्डर असो सगळा परफॉर्मन्स चांगला एकीने झाला पाहिजे. खूप खूप शुभेच्छा असतील. मी बोलतोय जय भोलेनाथ सरवलीपाडाच्या संघनायकाकडे. नाणेफेक आपण हरलेला आहात आणि आता मात्र आपल्याला गोलंदाजी करायची आहे तर समोरच्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 40-45 रनांचा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल. हो जरूर. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर मी नाणेफेकीच्या कक्षाकडून समालोचन कक्षाकडे वळण्यापूर्वी विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मनोजजी ठाकरे. धन्यवाद रोहन.
तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. लोणार संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून पंचांना विनंती आहे की आपण सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. यानंतर होणारा सामना जय बोलना सरवलीपाडा वर्सेस विक्रम स्पोर्ट वडनवकर या संघामध्ये जे जे नवीन खेळाडूचा भरणा असेल तर त्यांना इथं व्यासपीठासमोर हजर करायचे आहे असं अध्यक्ष साहेबांची विनंती आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण जे नवीन खेळाडू भरणा केला असेल तर त्यांना प्लीज स्टेज समोर घेऊन यायचं आहे. धन्यवाद. वलू खेळाकडे आपण पाहतोय खूप चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये एक नवखा संघ आणि एक अनुभवी संघ या दोघांतील लढत अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय की 52 धावा जमून 53 धावांचं टार्गेट उभं केलेलं आहे. मनोज आणि मनोज या वेळेस ऑन साइडला एक चांगला फटका टोललेला आहे. चेंडू मात्र थांबत नाही, जातोय सीमा पार, दणदणीत चौकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर स्टार 11 लोणाळा हा या स्पर्धेमधील नव्हे तर या हंगामामधील आणि या मंडळामध्ये खेळणारा पहिला सामना आपण पाहिला ना. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 5 चौकारांची जीवन यांनी एक चांगली खेळी केली. त्याच्या बलावरती आपण पाहतो की 53 धावाचं टार्गेट इथं उभं केलेलं आहे आणि इथेही सुरुवात जशा तशी पाहायला मिळते. दिलीप यांच्या गोलंदाजीवरती मनोज यांचा एक प्रहार पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती बिग हिट चौकार. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. दिलीप गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती कुठेतरी 4 धावा खर्च केल्या जात आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु बॅटच्या पटामध्ये होत असा घेता येत नाही. निर्धावची होते सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज होते तयार. दिलीप गोलंदाजी मार्कवरती चांगल्या चेंडूची हाताळणी मागच्या चेंडूवरती पाहायला मिळाली होती. 10 ते 12 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. यावेळेस ऑनसाईडला चेंडू आहे. पाहूया. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. 4 षटकांचा मित्र सामना. 53 धावांची आवश्यकता आहे या सामन्यावरती विजय संपादन करण्यासाठी. गावदेवी पूर्णा ज्यावेळेस ओपिनियन घेतला गेला लोणार संघाच्या संघनायकाकडे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्यामध्ये किती धार आहे ती बघायची आहे आणि खरोखरच धार लावून फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप. यावेळेस अप्रतिम क्या बात आहे. वाखाण्याजोगे क्षेत्ररक्षण खूपच छान. निश्चितच हे प्रॅक्टिस शिवाय होऊ शकत नाही मित्र. क्रिकेट हा असा खेळ आहे जेवढा तुम्ही सराव कराल तेवढा तुम्ही परिपूर्ण व्हाल आणि इथं मात्र या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी बराच काल प्रॅक्टिससाठी मिळालेला आहे. म्हणून आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडूचा इथं खेळ खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 6 या अंकावरती आहे. यावेळेस उडवलाय. क्षेत्ररक्षक दुरून येईल तोपर्यंत चेंडू मात्र अडवला जातोय. पाहूया. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये होते बाद.
होईल, कारण आपण पाहिलं तर इथनं धावा भरपूर बनवायच्या आहेत. त्या कारणास्तव एक फलंदाजाला आक्रमक रूप धारण करावं लागेल. आक्रमक रूप हा निलेश यांच्याकडे आहे. पाहूया पुढील चेंडू. दयानंद यावेळेस ऑनसाईडला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. चेंडूला अडवण्यामध्ये कुठेतरी चुकी आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सन्माननीय सिने दिग्दर्शक कालूराम बोरीसाहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मंचाची शोभा वाढवायची आहे. वेलकम 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 सर. आज आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेलं अध्यक्ष चषक 2024-25 हे भयानक आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑनसाईडला चेंडू जातोय कार्पेटच्या साहाय्याने. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक चांगलं झालेलं आहे. पाहूया रनिंग चांगली होते का, परंतु नाही आहे. अजून एक फलंदाज रनच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपाने इथं मात्र फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती आता मात्र 13 आहे. 53 धावांची गरज, 15 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय. आणि इथं मात्र निलेश यांच्या बॅट मधून खणखणीत येतोय बिग ब्लास्ट षटकार. व्यासपीठावरती यायचं आहे. आपणास विनंती आहे, अध्यक्ष साहेबांची विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती यावेळेस उडवलाय. अजून एकदा हाई चेंडू जाईल सीमा पार. दंड माननीय एलगुंदे गावचे एक उद्योजक सन्मान्य संतोषजी धुंडल साहेब, त्याचबरोबर सोनाली गावचे एक उद्योजक सन्मान्य भगवान पाटील साहेब, आपलं या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहू शकता ऑफसाईडच्या दिशेने जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 26 या अंकावरती पोहोचली जाते. निश्चित आता मात्र समीकरण मॅचचा आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहता या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा बनताना पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 9 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण 2 मोठे फटके लागताना पाहिलेले. याच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या आपण पाहू शकता 26 आणि आता मात्र अजून 2 षटकांमध्ये विजयाचं समीकरण पाहता 27 धावांची गरज आहे, आवश्यकता आहे. आपण विकेट किपरच्या मागे जी रिक्षा लागलेली आहे ती प्लीज आपण थोडीशी रिमूव्ह करायची आहे, कारण ती जी काच जी आहे ती प्लेयरांच्या डोळ्यावरती येते. त्याचा रिक्षावाल्याने थोडंसं सहकार्य करायचं आहे. मेन गेटच्या बाजूला जी रिक्षा लागलेली आहे प्लीज ते आपण बाजूला करायची आहे. जीवन होतोय नवीन गोलंदाज. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार.
हाई चेंडू जातोय सीमा पार, अजून एक येतोय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मध्ये विकेट हॅट्रिक असो किंवा षटकाराची हॅट्रिक असो, सन्मान्य नानाजी गोंदली साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि टी शर्ट आहे, मागच्या वेळेस 500 रुपये होते मागच्या हंगामाला. तर पाहूया हॅट्रिक वरती आहे निलेश, काय करतोय पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे छत्रशक्तीच्या खाली आणि धावत वादळ मात्र शमवताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात निलेश. नवीन फलंदाज मिलिंद, क्या बात आहे, खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली निलेश यांच्या माध्यमातून. कारण त्याने आपल्या फलंदाजी करत असताना 4 षटकाराच्या मदतीने आपण पाहिले तर 28 धावा तब्बल धावफलकावरती जमा केल्या. कुठेतरी संघ अडचणी सापडत असताना एक योगदार आणि चांगली असरदार पारी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया पुढील चेंडू या वेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने जातोय, एक धाव कंप्लीट केली जाते, दबाव टाकला जातोय आणि इथं मात्र थोडीशी मिसफील्ड, परिणाम स्वरूप 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावचाही मानस ठेवला जातोय. 2 धावा धावफलकावरती जमा केल्या जाते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 40 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावांचं लक्ष इथं मात्र असताना एक चांगली फलंदाजी. पुढील चेंडू या वेळेस बॅटची वरील कडा घेतली होती आणि इथं मात्र दोघांच्या हातावरती तुरी देत असताना चेंडू सीमा पार होतोय लकीली चौकार. गरज आहे विजयाचं समीकरण पाहता. नक्कीच आपण पाहतोय फलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली, त्याचबरोबर थोडासा लक फॅक्टर ही पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय, या वेळेस उडवलाय, पाहूया स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि थोडीशी हडबर गडबर पाहत असताना चेंडू मात्र धरतीला दान झाला आणि दरम्यान आपण पाहिल्या तर या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे परंतु त्याला सोप्याला सहज करावं लागेल. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे सांगता येत नाहीये, परंतु अनुमान ज्याला एक्झिट पोल असं म्हटलं जातं ते लावता कुठेतरी हवी ठरतोय, सरस ठेवतोय गावदेवी पूर्ण हा संघ. 6 चेंडू आहेत, 6 चेंडूंमध्ये 7 धावा रोकायचे आहेत. पाहूया, नौका संघ आहे परंतु आम्ही नवीन असलो तरी आमच्यामधली क्षमता जी काय आहे ती दर्शवत असताना पाहायला मिळते. कारण एक अनुभवी संघ आपल्या समोर असताना एक चांगलं काम करणं निश्चितच या खेळासाठी खूप चांगली बाब आहे. कारण नेहमी म्हटलं जातंय हरलो कसा यापेक्षा आम्ही लढलो कसा याला खूप महत्त्व असतं आणि ते लढणं ते झिजणं या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय स्टार 11 लोणार संघाच्या माध्यमातून. अंतिम गोलंदाज पप्पू, आपल्या भात्यातील सर्वात उत्कृष्ट चेंडू हाताळावे लागतील कारण अवघ्या 7 धावा थांबवायच्या आहेत. त्याच्यासाठी प्रत्येक चेंडूवरती आपली कशमकश करून गोलंदाजी करावी लागेल. त्या पद्धतीने होईल का? त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाला साथ देत असताना जास्तीच्या धावा असतील त्या थांबवणं गरजेचं आहे. परंतु एक फटका सामन्याचं चित्र मात्र पलटून टाकेल. पुढील चेंडू समोरच्या दिशेने चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथं मात्र पाहूया. पंच आमच्याकडे वल्ले जात आहेत. हात समांतर करून अवंतर धावाची खून केली जाते वाईटच्या स्वरूपाने. आता बॉल टू इक्वेशन लेवल सेम पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. विजयाचं समीकरण पाहता गावदेवी पूर्ण या संघास. पुढील चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्यामध्ये कुठे अपयशी, परिणाम स्वरूप 1 धाव कंप्लीट केली जाते.
एका धाब्याने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 48, 48 धावा ऑन बोर्ड. अजूनही 5 धावांची गरज आहे सामन्याचं चित्र आपल्या हातामध्ये घेण्यासाठी गावदेवी पूर्णा या संघास. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल जय बोलना सरवलीपाडा वर्सेस विक्रम स्पोर्ट वडनवकर. यावेळेस ऑनसाईडला चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दबाव टाकला जातोय आणि त्या दबावामध्ये कुठेतरी यशस्वी होतोय फलंदाज. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. हा सामना संपल्यानंतर लगेचच जय बोलना सरवलीपाडा या संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. यानंतर होणारा सामना एक चांगली बिग फाईट बिग लढत पाहायला मिळेल विक्रम स्पोर्ट वडनवकर आणि सरवलीपाडा या 2 संघामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस दिशा दिली होती. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्टमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. 1 धाव घेतली जाते. कुठल्या प्रकारची घाई गडबड केली जात नाहीये कारण सामना पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे. जसं चेंडू येईल त्याला चांगला समाचार घेत धावा जमा केल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 51, 2 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण पाहता. 3 चेंडू 2 धावा. काही घडू शकतोय पाहूया विजयाचं जे समीकरण कोणाच्या बाजूने लागतोय. पप्पू पुन्हा एकदा तयार होते. वेळ कमी खर्च करायचा आहे. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची वरील कडा घेऊन आपण पाहतोय की थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू सीमा पार होतोय आणि इथं मात्र विजय संपादन करतोय गावदेवी पूर्ण संघ. खूप चांगली लढत दिली. मी तर म्हणेन स्टार 11 लोणावळा या संघाने फलंदाजी खूप चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, परंतु त्याही ताकदीत तोला मोलाचा गावदेवी पूर्ण संघ आहे आणि या संघासमोर कुठेतरी हार पत्करावी लागली. हरकत नाही आहे, पहिला सामना आहे, परंतु दमखम काय आहे ते मात्र येणाऱ्या संघाने तुम्ही दाखवून दिलेलं आहे. दिला जातोय. नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.